नमस्कार मित्रांनो, टेक वॉच मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। तर आज मी कारचर WD3 70 लिटरचा ड्राय अँड वेट व्हॅक्यूम क्लिनर मी फुल तुम्हाला रिव्ह्यू करून दाखवणार। कारण मित्रांनो मी आज जो आहे ऑलरेडी मी याला अनबॉक्सिंग केलेला आहे, तर अनबॉक्सिंगचा मी व्हिडिओ काय करणार नाही, पण तुम्हाला फुल याचा जो डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप जो आहे रिव्ह्यू मी तुम्हाला करून दाखवणार आहे। तर त्याला लास्ट पर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो। तर सर्वात अगोदर इथे तुम्ही बघू शकता जेव्हा जो व्हॅक्यूम क्लिनर आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी हा जो आहे ऑन ऑफचा इथं बटन इथं दिलेला आहे। त्याच्यानंतर हे जे ओपन करण्यासाठी तुम्हाला जे दोन फ्लॅप इथे दिलेले आहेत, त्याच्यानंतर ही जे पॉवर कॉर्ड तुम्ही बघू शकता 2 ते 2.5 मीटरची पॉवर कॉर्ड तुम्हाला इथे दिलेली आहे। त्याच्यानंतर हा जो आहे मित्रांनो, हा जो आहे मोटरचा फिल्टर आहे आणि हे फिल्टर लॉक पण इथं आहे। त्याच्यानंतर ही जे सक्शन पाईप आहे इथे तुम्ही बघू शकता, ही सक्शन पाईपची जी पण क्वालिटी आहे मित्रांनो ही पण एकदम मस्त आहे। सक्शन पाईपला जो आहे एक्सटर्नल अटॅचमेंट इथं दिलेला आहे, हे तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतर हा जो आहे स्मॉल नोझल आहे, हा नोझल तुमच्यासाठी जो कारच्या साईडनं इथं तुम्हाला हा जो नोझल तुम्हाला खूपच यूज होतो हा। त्याच्यानंतर मित्रांनो हा जो आहे ब्रश आणि जो आहे वायपरचा रबरचा हा 360 अँगल मध्ये तुम्हाला सक्शन ब्रश आहे, हे तुम्ही बघू शकता, याची पण क्वालिटी बेटर आहे। तर मित्रांनो ही आहे डस्ट बॅग तुम्ही बघू शकता, ही बघा मित्रांनो अशा प्रमाणे तुम्हाला जी आहे डस्ट बॅग तुम्हाला इथे दिलेली आहे, खूपच मोठी आहे। हा जो बॅग आहे तो हा तुम्ही बॅग जो आहे याच्या आतमध्ये ठेवून तुम्ही जे सक केलेलं जे डस्ट आहे ते ह्याच्यामध्ये पूर्ण रिझर्व होत आहे। त्याच्यानंतर मित्रांनो हे जे इथे व्हील्स आहेत, ह्याचं मी जर जास्ती कोणी यूज करत नाही, पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याच्यावर तुम्ही यूज करू शकता, हे जे व्हील्स आहेत। तर मित्रांनो तुम्हाला मी आता ह्याचे पूर्ण ऍक्सेसरीज जे आहेत ते तुम्हाला मी आता पूर्ण असेंबल करून दाखवणार आहे। तर सर्वात अगोदर तुम्ही इथं बघू शकता हा जो आहे फिल्टर आहे, तर फिल्टरला मी आता पूर्ण ह्याचे फ्लॅप जे ओपन करून ह्याच्या आतमध्ये तुम्हाला जिथं हे दिसतं ह्याच्यामध्ये इनलेट साठी, तर ह्याला असं तुम्ही इथं असं प्रेस करून ह्याला इथं ऍड करायचं। त्याच्यानंतर हा जो आहे हा फिल्टरला लॉक आहे, तर इथं तुम्ही अशा प्रमाणे ह्याला लॉक करू शकता। त्याच्यानंतर परत फिटिंग सुद्धा असंच करायचं। तर आता तुम्हाला ही सक्शन पाईप आहे ती इथं मी अटॅच करणार आहे या साईडला, असं कट करून आवाज आल्यानंतर ही जी अटॅचमेंट इथं फिटिंग झालेली आहे। तर आता त्याच्यानंतरला मी जे आहे मशीन ऑन करून तुम्हाला मी ड्राय मध्ये वाळू आणि वेट मध्ये पाणी जे आहे ते तुम्हाला मी सक करून दाखवणार आहे। मित्रांनो जे आहे मी तुम्हाला व्हॅक्यूम क्लिनर मी ऑन करून दाखवणार आहे, त्यासाठी मी ह्याला पॉवर कॉर्डला इथं लावतो, एक्सटेन्शन बोर्डला इथं लावणार आहे, इथं अटॅच झालेला आहे। त्याच्यानंतर जिथं मी मशीन ऑन करतो, त्या मशीन ऑन करून झाल्यानंतर ही जी वाळू आहे तुम्ही इथं बघू शकता, ही जी वाळू आहे मी इथं ते पूर्ण तुम्हाला ह्याच्यामध्ये सकिंग करून दाखवणार, सक करून दाखवतो। तर हे पहा मित्रांनो, आता मी ऑन करून ह्याला पूर्ण सक करणार आहे। ठीक आहे, पूर्ण तर मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता वाळू जी आहे ती पूर्ण मशीन मध्ये इथं सक झालेली आहे। तर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो, हे बघा फुल जे वाळू याच्यामध्ये येऊन इथे सक करून इथं रिझर्व झालेले आहे, हे पहा। आता तसंच मित्रांनो ह्याच्यामध्ये वेट पण आहे म्हटलं तर मी पाणी पण सुद्धा सक करणार आहे। तर बघू शकता मित्रांनो तुम्ही पाणी सुद्धा मी इथे ऍड केलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा पाणी आहे, हे बघा तुम्ही पाणी पूर्ण मी ह्याच्यात ऍड करलेलं आहे। तर याचे पूर्ण पाणी सुद्धा मी याच्यात सक करून घेतो, हे बघू शकता, हे बघा मित्रांनो।
हे तुम्ही बघू शकता पाणी सुद्धा आता पूर्ण याच्यामध्ये सक करून मी झालेलं आहे बघा कम्प्लिटली हे बघा. तर अशाच पद्धतीने तुम्ही हे जो आहे व्हॅक्यूम क्लिनर तुम्ही घरच्या घरी सुद्धा यूज करू शकता. तर हे जर तुम्हाला परचेस करायचे असेल तर मी तुम्हाला अमेझॉनची लिंक देतो खाली, तुम्ही तिथून डायरेक्टली जाऊन हे तुम्ही परचेस करू शकता. तिथं अमेझॉनला लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो हा जो व्हॅक्यूम क्लिनर त्याच्याबद्दल तुम्हाला काही पण डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर मी तुम्हाला याचा जो आन्सर आहे तो कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करीन.